नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त जगातील सर्वात सोप्या पद्धतीने नारळाची मऊसूद वडी करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. वडी करण्यासाठी आपल्याला फक्त 2 मेन घटक लागणार आहेत. पहिला घटक म्हणजे ओल्या नारळाचा कीस व दुसरा घटक म्हणजे साखर. एक गच्च वाटी भरून ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे. हा कीस थोडासा दाबूनच भरलेला आहे. कीस किसण्यासाठी आले किसायच्या किसणीचा वापर केलेला आहे. 1 वाटी नारळाच्या किसासाठी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. तर अशा प्रकारची एकदम बारीक दाताची जी आली किसायची किसणी असते त्याने हा किस किसलेला आहे. दुसरी जी किसणी असते ती एकदम बारीक दाताची असते, त्यानेच नारळ किसायचा आहे व किस करायचा आहे. किस करून झाल्यानंतर काही असे तुकडे नारळाचे राहिलेले आहेत, त्याचा तुम्ही आमटीमध्ये किंवा चटणीमध्ये उपयोग करू शकता. ऐनवेळेस अजिबातही गडबड होऊ नये म्हणून ज्या प्लेटवरती आपण वडी थापणार आहोत त्या प्लेटला अर्ध्या भागालाच असं थोडंसं तूप लावून घेऊया. वडी करण्यासाठी इथे एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तूप सोडून घेऊया. तूप थोडंसं वितळल्यानंतर यामध्ये नारळाचा कीस घालून घेऊया. हा कीस आपल्याला मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी हलकासा रंग बदलेपर्यंत व त्यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे केलेली वडी करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळामध्ये अजिबातही न बिघडणारी वडी तयार होते. 2 ते 3 मिनिटांनंतर इथे किसाचा हलकासा कलर बदललेला आहे व त्यातील पाणी पूर्णपणे आटल्यानंतर यामध्ये लगेचच अर्धी वाटी साखर घालून घेऊया. 1 वाटी किसासाठी अर्धी वाटी प्रमाण हे एकदम परफेक्ट आहे. फक्त किस हा एकदम दाबून दाबून वाटीमध्ये भरून घ्यायचा आहे. हलक्या हाताने जर किस भरलेला असेल तर त्यापेक्षा तुम्ही कमी साखर वापरू शकता. आपल्याला ही सर्व प्रोसेस मध्यम आचेवरती करून घ्यायची आहे. आता इथे साखर हळूहळू वितळू लागलेली आहे. साखर वितळून हे मिश्रण किंचितसं पातळ झाल्यानंतर परत ते थोडंसं घट्टसर होऊ लागल्यानंतर लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यापुढे जर पाक गेला तर वडी कडक होऊ शकते. इथे हे मिश्रण बरंचसं तयार झालेलं आहे, परंतु 1 मिनिट परत चांगलं परतून घेऊया. तर 1 मिनिटानंतर परत हे मिश्रण परतल्यानंतर चांगलं कोरडं झालेलं आहे. चांगलं कोरडं म्हणजे खूप जास्त कोरडंही करायचं नाही, किंचितसं ओलसरच हे मिश्रण ठेवायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला वेलची पावडर घालू शकता, परंतु इथे मी अजिबातही वेलची पावडर वापरलेली नाही. बिना वेलची पावडरची ही वडी खायला खूप छान लागते. तर इथे जवळपास 7 ते 8 मिनिटांनंतर इथे हे आपलं वडीसाठी लागणारं हे मिश्रण रेडी झालेलं आहे. आता लगेचच गॅस बंद करून वडी थापण्यासाठी तूप लावलेल्या ताटामध्ये ओतून घेऊया. इथे ही प्रोसेस एकदम पटापट करून घ्यायची आहे, जेणेकरून वडी थापायला अजिबातही अडचण येणार नाही. अशा प्रकारे वडी करण्यासाठी नारळ खोवायला लागत नाही, पाक करायला लागत नाही, दूध लागत नाही व विशेष म्हणजे ही वडी तुम्ही पहिल्या प्रयत्नात केली तरीही अजिबातही चुकणार नाही. तर हे मिश्रण बरंचसं गरम असल्यामुळं असं वाटीच्या साह्याने चांगलं थापून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे जेवढी पातळ वडी आहे त्याप्रमाणे मिश्रण थापायचं आहे. मी किंचितसं जाडसर असं हे मिश्रण थापून घेतलेलं आहे, खूप जास्त पातळही केलेलं नाही. आता इथे हे मिश्रण कोमट असतानाच पिझ्झा कटरच्या साह्याने पहिल्यांदा उभे व नंतर आडवे काप करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे लहान किंवा मोठ्या आकाराचे काप करू शकता, तसेच डायमंड आकारही याला देऊ शकता. तुम्ही जर हे काप सुरीने करणार असाल तर मिश्रण कोमट असताना काप न करता हलक्या हाताने फक्त मार्क्स करून घ्यायचे आहेत. आता ही वडी जवळपास 4 ते 5 तासांसाठी फ्रीजच्या बाहेरच सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. 4 ते 5 जमलं नाहीच तर कमीत कमी 2 तास तरी वडी सेट होणे गरजेचे असते. 2 तासानंतर इथे वडी बरीचशी सेट झालेली आहे. आता एका उलटण्याच्या साह्याने ही वडी हलक्या हाताने मोकळी करून घेऊया. वडी खाण्यासाठी मुले 4 ते 5 तास वाट बघतच नाही, त्यामुळे मी ते 2 तासामध्येच वडी मोकळी करून घेतलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये नारळ खवून त्याची वडी केली जाते, तसेच त्यामध्ये थोडंसं दूध घातलं जातं, पाक केला जातो, परंतु अशा प्रकारे केलेली वडी एकदम झटपट तयार होते. यातील एक वडी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते, तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम मस्त अशी आपली वडी तयार झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा व जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.